सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या. उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी. मतदार याद्यांमधील घोळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला. कितीही दिवस लागू द्या, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. राज ठाकरेंचं मत. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी. आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला खोचक टोला. सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगाला भुकं पडत नाही. मी कामाचा माणूस, काम करत राहणार. अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला. कुणाकडे काय मागणी करावी याची विरोधकांना कल्पना नाही. हे सर्व समजणाऱ्या शरद पवारांच्या हे लक्षात आल्यामुळे ते बैठकीला गेले नाही. पवारांच्या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको. उद्धव ठाकरेंची टीका. इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाही. विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाहीये. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही. निवडणुकीत पराभव झाल्याशिवाय आयोगाला दोष देतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मोठ्या विजयानंतरही शांतता. हे कसलं द्योतक. राज ठाकरेंची टीका. सन्नाटा त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही. शिंदेंचं प्रत्युत्तर. देवांग दवे हा भाजपचा माणूस आहे. तो निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो. त्याची चौकशी करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. माझ्यावर झालेल्या आरोपांवर मी किंमत देत नाही. देवांग दवेंचं प्रत्युत्तर. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे देणार. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्यास सुरुवात. काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात बैठक. वनताराकडे काही बिबटे देण्याचा बैठकीत प्रस्ताव. अजित पवारांची माहिती. धर्म तोडाल तर आमच्याकडेही मोठी यादी तयार. माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकरांचा भाजपला इशारा. मुंबई एसटी बँकेत सदावर्ते आणि शिवसेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी. व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून हाणामारी. बाहेरून लोकांना बोलवून मारहाण केल्याचा दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप. केरळमधील आनंदू अजी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक. आरएसएसवर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरुणाची आत्महत्या. टिळक भवन परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन. देशभरातील अनेक लहान बँकांचं मोठ्या बँकांमध्ये 2 वर्षात विलिनीकरण होणार. सरकारच्या निर्णयानंतर लाखो खातेधारकांवर परिणाम होण्याची शक्यता. महाभारत मालिकेतील कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. कॅन्सरशी झुंज अपयशी. पंकज धीर यांनी वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.